नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझी तर खात्री आहे महाराष्ट्रातली निवडणूक चोरली गेली आहे. मी निवडणूक झाल्यापासून हे बोलतोय, पण आता राहुल गांधींनी सज्जड पुरावा दिलाय. आणि मला एवढंच सांगायचं आहे की राहुल गांधींनी जे आक्षेप घेतले आहेत ना, ते निवडणूक आयोगाबद्दल घेतली आहेत. फडणवीस कोणीही नाहीत, फडणवीस मुख्यमंत्री आहेत, ते निवडणूक आयोगाचे पदाधिकारी नाहीत, निवडणूक आयोगाचे प्रवक्ते नाहीत, निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी नाहीत. त्यामुळे मूर्खासारखी त्यांनी उत्तरं देऊ नयेत की राहुल गांधींच्या डोक्यातली चीप हरवली आहे वगैरे. त्यावरून ना त्यांच्या मनातला चोर दिसतो हे लक्षात घ्या. फडणवीसांच्या मनामध्ये चोर आहे आणि तो चोर फडणवीसांना सांगतोय की होय तुम्ही निवडणूक चोरलीत. म्हणून ते राहुल गांधींना अशी उत्तरं देत आहेत उर्मटपणे. आणि निवडणूक आयोगाने ज्या प्रश्नांची उत्तरं द्यायची त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला भाजपचे नेते पुढे येत आहेत. निखिल वागळे ओरिजिनल या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. मी अर्थातच निखिल वागळे. आज आपण चर्चा करणार आहोत राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या गंभीर आरोपाबाबत. हा आरोप काल केलेला आहे. कालपासून आजपर्यंत त्याचे पडसाद उमटत आहेत. राहुल गांधी असं म्हणाले, पुराव्यानिशी असं म्हणाले की निवडणूक आयोग आणि भाजपचं संगनमत आहे आणि निवडणूक आयोग अधिक भाजप ही जी टोळी आहे ती निवडणुका चोरत आहेत, मतांची चोरी करत आहे. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी मतांची चोरी केली, विधानसभा निवडणुकीतही केली, हरियाणात केली, महाराष्ट्रात केली. असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. आणि काल दुपारी 1:30 वाजता जवळजवळ 1.5 तास चाललेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी यासाठी सज्जड पुरावे सुद्धा दिले. आज आपण चर्चा करणार आहोत एवढा गंभीर आरोप राहुल गांधींनी करून अजून देशामध्ये तीव्र प्रतिक्रिया कशी उमटली नाही. राहुल गांधींनी जे गंभीर आरोप केले आहेत त्या आरोपामध्ये नागरिकांना तथ्य वाटत नाहीये का? माध्यमांच्या दृष्टीने हे आरोप पुरेसे गंभीर नाही आहेत की त्याला पुरेसे पुरावे नाही आहेत, की माध्यम सरकारच्या दबावाखाली येऊन राहुल गांधींनी केलेले आरोप दडपण्याचा प्रयत्न करतायत. भाजपवाले तर राहुल गांधींच्या आरोपाची चेष्टा करतायत, राहुल गांधींच्या बुद्धीची कीव करतायत. ते नेहमीच करतात. राहुल गांधींना पूर्वी ते पप्पू म्हणत होते, आज राहुल गांधींची उजळलेली प्रतिमा लक्षात घेऊनही ते त्यांना पप्पू म्हणण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना बुद्धी नसल्याचा आरोप करतायत आहे. पण राहुल गांधींनी जे आरोप केले ते गंभीर आहे, ते लक्षात घ्या. हे सगळं जरी असलं, देशामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटलेली नसली तरी नागरिकांच्या मनावर काहीतरी ओरखडा निश्चितपणे उमटलेला आहे. मी तुम्हाला सांगतो याचं कारण राहुल गांधींनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या पद्धतीने गोष्टी मांडल्या ती पद्धत अत्यंत प्रभावी होती. एक गोष्ट नमूद करायला पाहिजे, कालची पत्रकार परिषद ही राहुल गांधींची ऐतिहासिक पत्रकार परिषद म्हटली पाहिजे. याचं कारण आजपर्यंत म्हणजे 1947 पासून आजपर्यंत एकाही राजकीय अशा पद्धतीने निवडणूक आयोगाचं कधीही वस्त्रहरण केलेलं नाही. राहुल गांधी काल निवडणूक आयोगाची वस्त्र जवळजवळ 1.5 तास टराटरा फाडत होते आणि त्यांनी पुरावे दिले, नुसतेच आरोप केले अशातला प्रकार नाही. एक मतदारसंघ निवडून त्यांनी त्याचा अभ्यास केला. 1-2 महिने नाही, 6 महिने अभ्यास केला. त्यासाठी अभ्यासक बसवले, संशोधक बसवले आणि या संशोधकांचे जे निष्कर्ष होते त्यांनी लोकांसमोर मांडले. आता ही पत्रकार परिषद मी तुम्हाला आधीच सांगतो, तुम्ही जर सविस्तर बघितलेलं नसेल तर राहुल गांधींच्या सोशल मीडिया अकाउंटवर जा, ट्विटर अकाउंटवर जा, फेसबुक अकाउंटवर जा. तिथे ती पत्रकार परिषद सविस्तर आहे, ती सविस्तर बघा. याचं कारण ती तुकड्या तुकड्यात बघून तिचं महत्व कळणार नाही. तिचे तुकडे पाडून अनेक ठिकाणी ते व्हायरल केले जात आहेत, हे मी पाहिलेलं आहे. पण ती सविस्तर बघितल्यावरच राहुल गांधी निवडणूक आयोगावर आणि भाजपवर जो आरोप करतायत त्याचं गांभीर्य आपल्या लक्षात येईल. मी तुम्हाला समजावून सांगतो राहुल गांधी नेमकं काय म्हणायचा प्रयत्न करतायत. तुम्हाला माहिती आहे, राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी निवडणूक आयोगाकडे वारंवार ही मागणी केली होती की तुम्ही आम्हाला मतदारांच्या याद्या द्या, वोटर्स लिस्ट द्या. पण निवडणूक आयोगाने राहुल गांधींना किंवा काँग्रेसला डिजिटल याद्या कधीही दिल्या नाहीत. आजपर्यंत निवडणूक आयोगाने कोणत्याही राजकीय पक्षाला मतदारांच्या डिजिटल याद्या दिलेल्या नाहीत. मतदारांचं सीसीटीव्ही फुटेजही दिलेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता 45 दिवसानंतर हे सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचा आदेशही निवडणूक आयोगाने काढलाय. त्यामुळे निवडणूक आयोगाचं वर्तन संशयास्पद आहे, हे राहुल गांधींचं मत खरं ठरतं. आता राहुल गांधींनी ज्या मतदार याद्या तपासल्या त्या फिजिकल होत्या, कागदावर होत्या, हे लक्षात घ्या.
त्या डिजिटल नव्हत्या. 7 फूट उंच अशी त्याची चळत त्यांनी पत्रकारांना दाखवली तिचा फोटो की या निवडणूक आयोगाने सोपवलेल्या याद्या आहेत, या तपासायला 6 महिने लागले. या याद्या जर डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दिल्या, मशीनला वाचता येतील अशा पद्धतीत दिल्या, म्हणजे कॉम्प्युटरला वाचता येतील अशा पद्धतीत दिल्या, तर अवघ्या 6 महिन्यात अख्ख्या देशभरातल्या मतदारसंघाचं विश्लेषण करणं शक्य होईल. पण ते आज शक्य होत नाही, कारण निवडणूक आयोग कोणत्याच राजकीय पक्षाला डिजिटल फॉर्ममध्ये, मशीन रिडेबल फॉर्ममध्ये या निवडणूक याद्या देत नाही. राहुल गांधींनी काय केलं? त्यांनी बंगलोर मध्य, बंगलोर सेंट्रल या मतदारसंघातल्या, या लोकसभा मतदारसंघातल्या एका विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सीचा अभ्यास केला. या विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सीचं नाव आहे महादेवपुरा. या महादेवपुरा मतदारसंघात, विधानसभा मतदारसंघात, लोकसभा निवडणुकीचं मी सांगतोय, एकूण लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वसाधारणपणे 6 ते 7 मतदारसंघ असतात. हा महादेवपुरा विधानसभा मतदारसंघ बंगलोर मध्य लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. या मतदारसंघामध्ये काँग्रेसला 6,26,2008 मतं पडलेली आहेत. 6,26,2008 बंगलोर सेंट्रलमध्ये. लक्षात घ्या, बंगलोर सेंट्रलमध्ये काँग्रेसला 6,26,2008 मतं पडली आणि भाजपला त्यांच्यापेक्षा जास्त, म्हणजे 6,58,915 मतं पडली. 6,58,915. त्यामुळे भाजपने ही निवडणूक जिंकली लोकसभेची. पण महादेवपुरा या एका विधानसभा मतदारसंघात, या लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी 5 मतदारसंघात काँग्रेसला लीड होता. फक्त एका महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात भाजपला लीड होता. आणि तो लीड किती हे तुम्हाला सांगतो. भाजपला 2,29,732 मतं होती आणि काँग्रेसला 1,15,586 मतं होती. म्हणजे या विधानसभा मतदारसंघात भाजपचा लीड हा 1 लाखाहून अधिक होता. त्यामुळे अंतिमतः भाजपने ही लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी जिंकली, हा मतदारसंघ जिंकला. कसा? 6 पैकी 5 मतदारसंघात जरी काँग्रेसला लीड असला तरी एका महादेवपुरा मतदारसंघामध्ये भाजपला 1 लाखापेक्षा अधिक लीड मिळाल्यामुळे भाजपने बाजी मारली आणि जवळजवळ 32,000 मतांनी ही कॉन्स्टिट्युएन्सी जिंकली. आता राहुल गांधी आपल्याला काय सांगतायत? या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात त्यांचा असा आरोप आहे आणि त्यांनी निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतून हे सिद्ध केलेलं आहे आणि ते त्यांनी पत्रकार परिषद मांडलेलं आहे की या महादेवपुरा मतदारसंघात 1,02,50 मतं ही वेगवेगळ्या प्रकारे बोगस आहेत. निवडणूक आयोगाच्या यादीतूनच ही शोधून काढलेली आहेत त्यांनी. बघा, या 1,02,250 बोगस मतांपैकी खोटे पत्ते असलेले ज्या मतपत्रिका आहेत किंवा वोटर्स कार्ड आहेत, मतदान कार्ड जी आहेत खोटे पत्ते असलेली, ती 40,009 आहेत, शोधून काढली आहेत त्यांनी प्रत्यक्ष मतदार याद्या तपासून. त्यानंतर अवैध पत्ते असलेले जी वोटर्स कार्ड आहेत ही 14,132 आहेत. बघा, खोटे पत्ते असलेली 40,009, अवैध फोटो असलेली 14,132. त्यानंतर डुप्लिकेट मतदार आहेत, म्हणजे एकाच मतदाराचं नाव 2दा-3दा आहे असे मतदार 11,965 आहेत. त्यानंतर बल्क वोटर्स, म्हणजे एकाच घरामध्ये 50 वोटर्स, एकाच घरामध्ये 60-70 वोटर्स, एकाच ठिकाणी 25-30 वोटर्स, असे प्रकार जे आहेत असे 10,452 मतदार आहेत. आणि फॉर्म 6चा गैरवापर करणारे मतदार जे आहेत हे मतदार 33,792 आहेत. फॉर्म 6 हा नव्या मतदारांसाठी असतो, त्यामुळे फॉर्म 6चा वापर करणारे मतदार हे साधारणपणे 18 ते 22 या वयोगटातले असतात. पण इथे हे मतदार कोणी 70 वर्षाचा आहे, कोणी 50 वर्षाचा आहे, कोणी 60 वर्षाचा आहे असेही आढळलेले आहेत. तेव्हा असे हे 1,02,50 बोगस मतदार आहेत. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या, नीट ऐका. या 1,02,50 बोगस मतदारांपैकी खोटे पत्ते असलेले 40,009 मतदार आहेत. अवैध फोटो असलेले 14,132 मतदार आहेत. फॉर्म नंबर 6चा गैरवापर करणारे 33,692 मतदार आहेत. डुप्लिकेट मतदार म्हणजे एकदा, 2दा-3दा अशी ज्या मतदारांची नाव आहेत वेगवेगळ्या बूथमध्ये असे 11,965 मतदार आहेत. आणि एकाच ऍड्रेसवर घाऊक मतदार, बल्क वोटर्स आहेत असे 10,452. एकूण 1,02,50 मतदार बोगस. महादेवपुरा विधानसभा मतदारसंघ यातले 1,02,50 मतदार बोगस निवडणूक आयोगाच्या यादीवरूनच शोधून काढलं राहुल गांधींच्या
संशोधकांनी किंवा राहुल गांधींनी ज्यांना नेमलं होतं हे काम करायला, त्यांनी 6 महिने मेहनत करून शोधून काढलं, हे लक्षात घ्या. आणि राहुल गांधींनी उदाहरणं दिली. उदाहरणार्थ डुप्लिकेट वोट्स जे आहेत, जे एकाच मतदाराचं नाव 2दा-3दा आहे, असे मतदार आहेत. राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत दाखवलं. गुरकिरत सिंग डँग नावाच्या माणसाचं नाव 4 वेळेला आहे, 4 वेगवेगळ्या बूथमध्ये आहे. आदित्य श्रीवास्तव या माणसाचं नाव बेंगलोरमध्ये 2दा आहे, एकदा ते वाराणसीमध्ये आहे, एकदा महाराष्ट्रात सुद्धा आहे. 4 ठिकाणी या माणसाचं नाव मतदार म्हणून आहे. निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये हा जर घोळ असेल तर निवडणूक आयोगावर विश्वास कसा ठेवायचा? आणि एका विधानसभा मतदारसंघात लक्षात घ्या, जर 1 लाखाहून अधिक मतदार हे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे बोगस असतील तर देशभरात काय परिस्थिती असेल? आणि हे जे कागद आहेत, जे 7 फूट उंचीची चळत राहुल गांधींनी दाखवली, या सगळ्या मतदार याद्या निवडणूक आयोगाने पुरवलेल्या आहेत. कोणतीही बाहेरची यादी यामध्ये नाही, कोणताही बाहेरचा तपशील नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने पुरवलेल्या याद्यातूनच हे 1 लाखाहून अधिक बोगस मतदार राहुल गांधींच्या संशोधकांनी शोधून काढलेले आहेत. आणि केवळ डुप्लिकेट मतदार नाही, जशी मी आता 2-3 नावं सांगितली तुम्हाला, फेक ऍड्रेसेस सुद्धा आहेत यामध्ये. अवैध पत्ते ज्याला म्हणतात, म्हणजे हाऊस नंबर 0 असं अनेक वोटर्स कार्डवर लिहिलेले आहेत. हाऊस नंबर 0 काय आहे? हास्यास्पद वाटेल, पण प्रत्यक्षात या वोटर्स कार्डवर हाऊस नंबर 0 असं लिहिलेलं आहे. त्यानंतर मतदाराच्या वडिलांचं नाव म्हणून DFOIF ABCDEFG असं काहीही लिहिलेलं आहे. हे सुद्धा राहुल गांधींनी काल सिद्ध केलं. म्हणजे एक तर पत्ता चुकीचा, हाऊस नंबर 0 असा पत्ता आहे, आणि बघा या मतदार याद्या वैध ठरवण्यात आल्या आहेत निवडणूक आयोगातर्फे. एक प्रचंड मोठा घोटाळा इथे झालेला दिसतोय, जो राहुल गांधींनी शोधून काढलेला आहे. त्यानंतर फॉर्म नंबर 6चा जो गैरवापर मगाशी मी सांगितलं, फॉर्म नंबर 6 हा नव्या मतदारांसाठी असतो. 18 ते 22 सर्वसाधारणपणे त्याची वयोमर्यादा असते. पण ते 60, 70, 80 शकुन राणी नावाच्या एक वोटर आहेत, त्यांच्या नावाने कुणी वोट दिलं माहित नाही, पण त्या स्वतः 70 वर्षाच्या आहेत असं राहुल गांधींनी काल आपल्या या सगळ्या संशोधनातून दाखवून दिलेलं आहे. मुद्दा असा आहे की हे सगळं दाखवल्यावर, म्हणजे निवडणूक आयोगाचा तपशील, त्यातून राहुल गांधींनी हे शोधून काढलं की 1 लाख मतं बोगस आहे. अशा वेळेला निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे. कारण मी जो प्रश्न मगाशी विचारला, तुमच्याही मनात तो आला असेल, जर एका विधानसभा मतदारसंघात 1 लाख मतं बोगस असतील तर अख्ख्या देशभरात काय झालेलं असेल? आणि जर एका विधानसभा मतदारसंघात हा घोळ झालेला असेल तर देशभरात किती ठिकाणी घोळ झाला असेल? आता हे शोधून काढायचं म्हणूनच राहुल गांधी म्हणतायत की निवडणूक आयोग आम्हाला डिजिटल याद्या म्हणूनच देत नाहीये. कारण हा घोळ जो आहे, जो महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात झाला, जो शोधायला 6 महिने लागले, ते जर डिजिटल याद्या दिल्या तर अख्ख्या देशभरातला घोळ हा काही दिवसातच शोधला जाऊ शकेल. तो शोधला जाऊ नये म्हणून निवडणूक आयोग डिजिटल याद्या देत नाहीये. नुसत्या कागदाचे गट्टेच्या गट्टे ते देत आहेत, म्हणजे शोधायला वेळ लागावा. मशीन रिडेबल जर याद्या असतील तर शोधायला वेळ लागत नाही, त्या कॉम्प्युटरमध्ये घालून त्याचं अनालिसिसही करता येतं, पण तशा याद्या निवडणूक आयोग देत नाहीये. राहुल गांधींचा यापुढचा गंभीर आरोप आहे की अर्थातच 1 लाख जिथे बोगस मतदार आहे तिथे घोळ झालेला आहे हे सांगायला काय राहुल गांधींची गरज नाही, हे आपल्यालाही कळत आहे, पण हे निवडणूक आयोगाला कळत नाहीये. कारण हा आरोप राहुल गांधींनी केल्यावर निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय व्हायला हवी होती? तुमचं जर भांडं स्वच्छ असेल, तुमचं जर काम पारदर्शक असेल तर तुमची ही प्रतिक्रिया व्हायला पाहिजे की ओके, असं झालंय का, तुम्ही हा आरोप करताय, आम्ही तपासून बघतो. पण तसं न म्हणता निवडणूक आयोगाने असं म्हटलं, कर्नाटकच्या निवडणूक आयुक्तांनी असं म्हटलं की राहुल गांधींनी हे जे आरोप केले ते शपथपत्रावर करावेत, म्हणजे आम्ही त्यांची दखल घेऊ. त्याला काय अर्थ आहे? राहुल गांधी या देशातले विरोधी पक्षाचे नेते आहेत, तशी शपथ त्यांनी संसदेमध्ये घेतलेली आहे. ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्याला पंतप्रधान इतकंच गांभीर्य असतं, किंबहुना प्रगल्भ लोकशाहीत ते दिलं जातं. निवडणूक आयोगाने विरोधी पक्ष नेता एवढा गंभीर आरोप पुराव्यानिशी करतोय, याची दखल घ्यायला हवी होती आणि याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करू असं सांगायला हवं होतं. पण ते राहुल गांधींना उलट सांगतायत, वकिली काव्याने सांगतायत की तुम्ही ऍफिडेव्हिट करा, मग आम्ही दखल घेऊ. ऍफिडेव्हिट करा हा वकिली कावा आहे. राहुल गांधींनी त्याला बरोबर उत्तर दिलंय की मी विरोधी पक्ष नेता आहे, मी राजकीय नेता आहे, मी जे बोलतोय ते जबाबदारीने बोलतोय. राहुल गांधींच्या एकाही प्रश्नाला यांनी उत्तर दिलं नाही. त्यांनी जे बोगस मतदार दाखवले आणि त्याचे आकडे दाखवले, सरसकट आरोप नाही केले. हे 40,000, हे 14,000, हे 33,000, हे 11,000, हे 10,000 असे आकडे दाखवले.
त्यातल्या एकाही मुद्द्याला निवडणूक आयोगाने उत्तर दिलं नाही आणि वर राहुल गांधींना सांगताय की तुम्ही ऍफिडेव्हिट करा, शपथपत्र करा. खरं शपथपत्र तर निवडणूक आयोगानेच करायला पाहिजे होतं. याचं कारण आरोप निवडणूक आयोगावर झाले आहेत, राहुल गांधींवर नाहीत. या देशातला विरोधी पक्ष नेता निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेवर आरोप होतोय आणि निवडणूक आयोग राजकीय नेत्यांसारखी उत्तर देतो. याला काय म्हणायचं? पण राहुल गांधींचा आरोप त्याही पलीकडचा आहे आणि मोठा आहे. त्यांचा आरोप हा आहे की जसं महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात झालं, बोगस मतदार करण्यात आले आणि निवडणूक जिंकली गेली, म्हणजे भाजपने जिंकली निवडणूक, असंच देशातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात घडलेलं आहे. भाजपला किती जागांची आघाडी मिळाली गेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत? फक्त 25. इंडिया आघाडीपेक्षा भाजपच्या फक्त 25 जागा जास्त आहेत. 25 जागांमध्ये हेराफेरी निवडणूक आयोगाच्या संगनमताने सहज करू शकतात सत्ताधारी, असं राहुल गांधींचं म्हणणं आहे. हीच हेराफेरी हरियाणामध्ये सुद्धा झाली. हरियाणामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या मतांमध्ये राज्यभर फक्त 22,000चा फरक आहे. म्हणजे भाजपला काँग्रेसपेक्षा फक्त 22,000 मतं अधिक मिळालेली आहेत. इथेही हेराफेरी कशावरून झाली नाही? महाराष्ट्राबाबत तर राहुल गांधींनी आधीच आरोप केलेला आहे. तुम्ही केवळ 5 महिन्यात 40 लाखाहून अधिक मतदार केलेत आणि मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये 76 लाख मतदारांनी मतदान केलं असं सांगितलं. त्याला कोणताही पुरावा दिला नाही. जेव्हा आरोप झाले तेव्हा निवडणूक आयोगाने पळ काढला. त्यांनी ते आरोप खोडून काढले नाहीत, हे लक्षात घ्या. मग महाराष्ट्राची निवडणूक चोरली गेली, जशी हरियाणाची चोरली गेली तशी लोकसभेची चोरली गेली असं का म्हणता येणार नाही? 100% संशय आमच्या मनामध्ये. महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक, हरियाणाची निवडणूक सुद्धा चोरली गेली आणि लोकसभेची निवडणूक सुद्धा मोदींचा जीव वाचवण्यासाठी त्यामध्ये हेराफेरी करण्यात आली, असा आरोप राहुल गांधींचा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, या आरोपात 100% तथ्य आहे असं माझ्यासारख्याला वाटतंय. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, तिचा आदर ठेवावा वगैरे सांगितलं जातं, डोस दिले जातात, उपदेश केला जातो. आहे ना घटनात्मक संस्था? आम्ही घटनात्मक संस्थांचा आदर करू इच्छितो नागरिक म्हणून. पण त्यांनी सुद्धा या आदराला लायक व्हायला पाहिजे, आदराला पात्र व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे वागायला पाहिजे. निवडणूक आयोग जर भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागणार असेल तर घटनात्मक संस्था म्हणून तिचा काहीही आदर राहत नाही, तिची काही प्रतिष्ठा राहत नाही, हे लक्षात घ्या. महादेवपुरा मतदारसंघात जे झालेलं आहे ते उघड आहे की भाजपच्या संगनमताने झालंय. बल्क वोटर जिथे आढळले, म्हणजे एक 1 रूमचा फ्लॅट आहे, तिथे 50-50 वोटर्स आहेत. हे घर कुणाचं आहे? तर आज इंडिया टुडेने फॅक्ट चेकिंग केलेले आहे, हे घर भाजपच्या कार्यकर्त्याचं आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे, न्यूज लॉन्ड्री नावाच्या वेबसाईटने हे शोधून काढलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये शेकडो नवे मतदार करण्यात आले आणि हे मतदार कोण आहेत, व्हेरीफाय केले का असं विचारलं तर ब्लॉक लेवल ऑफिसर जे आहेत त्यांनी असं उत्तर दिलं, नाही ते वरतून आले म्हणून आम्हाला मान्य करावे लागले. म्हणजे व्हेरिफिकेशन झालेलं नाही. महाराष्ट्रात सुद्धा महादेवपुराप्रमाणेच घोळ झालेला असू शकतो. जोपर्यंत याचा स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपास होणार नाही तोपर्यंत हे शोधलं जाणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, माझा निवडणूक आयोगावर किंचितही विश्वास नाही. हे निवडणूक आयोगाने शोधता कामा नये. याचं कारण जो गुन्हा घडलेला आहे त्यामध्ये निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्ष दोघेही सामील आहेत. राहुल गांधींचा आरोप असा आहे की निवडणूक आयोग आणि भाजप यांच्या संगनमताने हा गुन्हा घडलेला आहे. मुद्दा असा आहे, ही जर निवडणुका चोरणारी टोळी आहे निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षाची, तर या टोळीला शिक्षा कोण देणार आहे? इथे राहुल गांधींना शपथपत्र करायला सांगतायत बेशरम लोक. माझं तर म्हणणं आहे, म्हणजे काल शीतल सिंग नावाच्या दिल्लीच्या ज्येष्ठ पत्रकारांनी असं सुचवलं की या निवडणूक आयोगाविरुद्ध देशभर आंदोलन उभं राहायला हवं. मला आश्चर्य याचंच वाटतंय की एवढा गंभीर आरोप निवडणूक आयोगावर झालेला आहे, निवडणुका चोरल्याचा, आणि देशामध्ये उद्रेक का होत नाहीये? देशातल्या नागरिकांना याचं गांभीर्य कळत नाहीये. हा आपली लोकशाही बर्बाद करण्याचा प्रयत्न आहे, लक्षात घ्या. ही आपल्या लोकशाहीची अंत्ययात्रा आहे, हे विसरू नका. निवडणूक आयोग आणि भाजप यांच्या संगनमताने आपल्या देशातल्या घटनात्मक लोकशाहीची अंत्ययात्रा काढण्याचा हा प्रयत्न चालू आहे, जो महाराष्ट्रात, हरियाणामध्ये आणि लोकसभा निवडणुकीतही काही प्रमाणात यशस्वी झालेला दिसतोय. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला संताप नाही? आपला जर मतदानाचा अधिकार, एक व्यक्ती एक मत, हा जर अमूल्य असेल तर त्या मतदानाच्या अधिकाराशी खेळणाऱ्या निवडणूक आयोगावर आपण नागरिक म्हणून आक्षेप घेतला पाहिजे, या आयोगाचा निषेध केला पाहिजे. आता राहुल गांधींनी काय केलं पाहिजे? अनेक लोक सुचवत आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे. आणि काय करायला पाहिजे मला सांगा? सुप्रीम कोर्टात आजपर्यंत सरकार विरोधी खटले गेले.
राफेलचा खटला असेल, इतर इलेक्टोरल बॉन्डचा खटला असेल, यामध्ये काय झालं? सुप्रीम कोर्टाने असे काय दिवे लावले? या देशातली बहुसंख्य न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांची बटीक झालेली आहे, हे लक्षात घ्या. जसा निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम झालेला आहे, तशी न्याय प्रणाली सुद्धा सत्ताधाऱ्यांची बटीक झालेली आहे. हे म्हणावंच लागतं. तुम्ही कंटेम्प्ट करा, तुम्ही आम्हाला तुरुंगात पाठवा, तुम्ही काही आम्हाला शिक्षा करा, पण हे सत्य सांगावंच लागणार की या देशातले बहुसंख्य न्यायाधीश हे सत्ताधाऱ्यांचे बटीक झालेले आहेत. मग राहुल गांधी उद्या सुप्रीम कोर्टात गेले तर काय होणार? जिथे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असे विचारतायत की राहुल गांधी खरे भारतीय आहेत की नाही, ते राहुल गांधींना न्याय देतील असं वाटतंय तुम्हाला? मला अजिबात वाटत नाही. मला असं वाटतं की राहुल गांधींनी जे मुद्दे मांडलेले आहेत, बोगस वोटर्स, 1 लाख बोगस वोटर्स एका विधानसभा मतदारसंघात, हा इथल्या मतदारांचा, इथल्या लोकशाही प्रणालीचा, इथल्या निवडणूक पद्धतीचा घोर अपमान आहे. आणि तो निवडणूक आयोगाने केलाय. याचं कारण निवडणूक आयोगाच्या यादीतूनच हा घोटाळा बाहेर आलेला आहे, लक्षात घ्या. माझा मुद्दा एवढाच आहे की राहुल गांधींनी कुठे जावं? राहुल गांधींनी कालच सांगितलं की आम्ही युवकांकडे जाणार आहोत, आम्ही जनतेकडे जाणार आहोत. बरोबर आहे, शेवटी जनतेकडेच जायला पाहिजे. आणि जनतेने जर बंड केलं या घोटाळ्याविरुद्ध, सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोगाचं जर संगनमत झालं असेल आणि निवडणुका जर चोरल्या जात असतील तर जनतेनेच बंड करायची गरज आहे, हे लक्षात घ्या. आता बंड म्हटल्यावर पुन्हा सत्ताधारी म्हणतील की ते हिंसक असणार का, अमुक तमुक, आम्ही तुमच्या विरुद्ध जनसुरक्षा कायदा लावू वगैरे. आम्ही कोणतीही गोष्ट जी बोलतो ना ती लोकशाहीच असते. सत्ताधाऱ्यांपेक्षा अधिक लोकशाही आम्ही मानतो, हे लक्षात घ्या. कारण आम्ही गांधी आंबेडकरांना मानणारे लोक आहोत, हे लक्षात घ्या. त्यामुळे हा प्रश्न आम्हाला गैरलागूच आहे, विचारायलाच नको की जनतेचं बंड कसं असणार. जनतेचं बंड शांततामय मार्गानेच असणार आणि ते निवडणूक आयोगाविरुद्ध असणार, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्यासाठी असणार. उद्या जर हजारो लोक निवडणूक आयोगाच्या इमारतीबाहेर जमले आणि जाब विचारला तर मला आश्चर्य वाटणार. राहुल गांधींनी या देशातली लोकशाही वाचवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. या प्रयत्नात आपण सामील होणार की नाही याचा निर्णय आपण घ्यायचा आहे. राहुल गांधी उद्या सत्तेत येतील न येतील, पण या देशातली लोकशाही जर सुदृढ राहायची असेल तर राहुल गांधींचे आक्षेप महत्वाचे आहेत. निवडणूक आयोगाने अनेक अडचणी आणल्या, निवडणूक आयोगाने डिजिटल वोटर्स लिस्ट दिल्या नाहीत, तरी सुद्धा त्यांनी फिजिकल वोटर लिस्ट घेऊन त्यातून हा घोटाळा शोधून काढलेला आहे. एका विधानसभा मतदारसंघात 1 लाख बोगस वोटर्स, अशी पडताळणी देशभरात व्हायला हवी. आणि मग लोकसभा निवडणुकीत मोदींनी निवडणूक चोरली का, हरियाणामध्ये भाजपने निवडणूक चोरली का, महाराष्ट्रामध्ये फडणवीसांनी त्यांच्या महायुतीने निवडणूक चोरली का, यावर आपण निर्णय घेऊ शकू. माझी तर खात्री आहे महाराष्ट्रातली निवडणूक तर चोरली गेली आहे. मी निवडणूक झाल्यापासून हे बोलतोय. पण आता राहुल गांधींनी सज्जड पुरावा दिला आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की राहुल गांधींनी जे आक्षेप घेतले आहेत ना ते निवडणूक आयोगाबद्दल घेतली आहेत. फडणवीस कोणीही नाहीत, फडणवीस मुख्यमंत्री आहेत, ते निवडणूक आयोगाचे पदाधिकारी नाहीत, निवडणूक आयोगाचे प्रवक्ते नाहीत, निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी नाहीत. त्यामुळे मूर्खासारखी त्यांनी उत्तरं देऊ नयेत की राहुल गांधींच्या डोक्यातली चिप हरवली आहे वगैरे. त्यावरून ना त्यांच्या मनातला चोर दिसतो, हे लक्षात घ्या. फडणवीसांच्या मनामध्ये चोर आहे आणि तो चोर फडणवीसांना सांगतोय की होय तुम्ही निवडणूक चोरलीत. म्हणून ते राहुल गांधींना अशी उत्तरं देत आहेत उर्मटपणे. आणि निवडणूक आयोगाने ज्या प्रश्नांची उत्तरं द्यायची त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला भाजपचे नेते पुढे येत आहेत. असो, राहुल गांधी आपली लढाई लढतायत. आपण या देशाचे नागरिक म्हणून, लोकशाहीचे समर्थक म्हणून या लढाईत उतरणार की नाही हा आपल्या पुढे प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपण प्रत्येकाने द्यायचं आहे. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.